जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. बोलू नये पण काल नानांचं बोलणं आम्हाला जरा वेगळंच वाटलं. आम्हाला संशय येतोय बाजी. म्हणजे मराठी दौलतीचा कारभार पाहण्यास आम्हास आनंदच आहे. या गादीवर राज्य करण्याची आम्हास हौस नाही. ही गादी ज्याची त्यानेच राज्य करावं असे म्हणाले होते ना. आणि आता ही हिरा नानांच्या मिळण्याकडे दिसली हे ऐकल्यावर आमच्या मनातही संशय आला. मराठी दौलतीचा कारभार पाहण्यात आनंदच आहे आणि हे सगळं सुरू आहे ते बाळ पेशव्यांना गादीवर न बसू देण्यासाठी. पण नाना असं कसं करतील? एक कोतवाल म्हणून आम्ही सर्व बाजूंनी विचार केला. तसं नसेलही पण आपल्याला गाफील राहून चालणार नाही बाजी. आज घातपात होणार हे निश्चित. आम्हाला वाटते ती हिराई नानांच्या कटात सामील असणार. नाहीतर आम्हाला सांग बाजी, ज्या नानांचा आमच्यावरती विश्वास नाही, आपल्यावरती विश्वास नाही, त्या नानांनी बाळ पेशव्यांच्या संरक्षणाची जबाबदारी आपल्यावर का सोपवली असेल? म्हणजे काय घातपात झाला तर तो तुमच्यावर यावा म्हणून? पण नाही, आम्ही अजिबात होऊ देणार नाही. जोवर या देहात प्राण आहेत तोवर पेशवेबाईंना आणि बाळ पेशव्यांना आम्ही काही होऊ देणार नाही. नानांनी जबाबदारी आमच्यावर चोपून चूकच केली. त्यांचं एक कट कारस्थान आम्ही कधीच यशस्वी होऊ देणार नाही. बाजी तू आता दमला असशील, आराम कर, घरी जा. आम्ही बघतो काय करायचं ते. अशा पाक्या याला तुम्हाला सोडून जायची चूक करीन का मी? तुम्ही मला भावासारखं जपले. तुम्हाला माझी गरज असताना मी कुठंच जाणार नाही. तुमच्या संकटच राहील. शाबास बाजी, आम्हास हीच अपेक्षा होती तुझ्याकडून. बाजी, आम्ही बाळ पेशव्यांना घेऊन येतो. तू हिरावर नजर ठेव. ते दिसता क्षणी मागचा पुढचा कसलाही विचार न करता सरळ सर कलम कर. आज गादीरोहण व्हायलाच हवं. जी.